या ठिकाणी मिसळ पे चर्चेचा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा होता की विरोधक या ठिकाणी आरोप करतात की भारतीय जनता पक्ष, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, इतर रासप, मनसे जर ह्यांची सगळ्यांची मिसळ आहे, हे सगळे भेसळ आहेत, तर खऱ्या अर्थानं भेसळ कुणाची असते तर 28 इंडी आघाडीचे जे पक्षाचं या ठिकाणी महाविकास भकास आघाडी जी झालेली आहे ती खऱ्या अर्थानं भेसळ आहे आणि भाजप इतर पक्षांची जी आहे ती महायुती आहे आणि ती मिसळ आहे। मिसळ ही नेहमी खायला चवदार असते। आपण या ठिकाणी बघतो की मिसळ कांदा, लसूण, शेव हे सगळं एकत्र झालं की त्याची चव वेगळी येते आणि त्यामुळे मिसळचा जो तर्रीचा रस्सा आहे तो खायचा आनंद वेगळा असतो। त्यामुळे खऱ्या अर्थानं ही महायुतीची जी मिसळ आहे ही विकासाची मिसळ आहे, हे महायुतीची झालेली आहे। यातून विकास कामांची जी मिसळ होईल आणि विकास कामांची चव जे नागरिक चाखतील, खऱ्या अर्थानं हे महायुतीचा उद्देश आहे आणि मिसळ पे चर्चा या कार्यक्रमातून तो मतदारापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। ते उमेदवार आपले नरेश मस्के साहेब हे महायुतीतर्फे उमेदवार म्हणून उभे आहेत। त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि 20 तारखेला निवडणूक असल्या कारणानं आपण सर्वांनी सकाळी 7 वाजता हे मतदान सुरू होईल, पण आपण किमान 5 वाजता उठून आपापले कार्यकर्ते ज्यांना जी जबाबदारी दिली असेल ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मग बुधवार असेल किंवा मतदान केंद्राजवळ असेल आपण सर्वांनी त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। या देशाचे संविधान बदलणार आहे अशा प्रकारचं भूमिका या देशातल्या प्रत्येक लोकांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि लोकांमध्ये मिसगाईड करतायत। तर जर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं असतं तर त्यांनी ते बाबासाहेबांचं राजगृह आहे, लंडनमध्ये सभागृह आहे, लायब्ररी आहे। बाबासाहेबांच्या त्या एवढ्या मोठ्या काळामध्ये काँग्रेस सरकारने कधी बाबासाहेबांना कधी सभागृह बांधून दिलं नाही किंवा बाबासाहेबांच्या बद्दल आदरतेने कधी त्यांनी उच्चार केले नाही आणि ते आज संविधान बदलण्याची भाषा करतायत। याबद्दल मी आपणास सांगू इच्छितो की सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की येत्या 20 तारखेला आपण कोणती शंका कुशंका न घेता हे सर्व आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजून सांगा की संविधान कोणी या देशातलं बदली करू शकणार नाही। संविधान बदलण्यासाठी त्याला खूप प्रक्रिया असते। एखादा सरकार आलं म्हणून संविधान बदलत नसतं, त्यामध्ये काही पोटकलम असतात जे अवघड असतात, ज्या गोष्टी आपल्याला शक्य नसतात, माणसाला कुठे अडचणी असतात, त्यामध्ये बदल केले जाते। पण असं पूर्ण संविधान बदलणं ही या देशातल्या कुठल्याही राज्य सरकारला करता येणार नाही।